नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रहो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुली व महिलांसाठी गुलाबी ई रिक्षा योजना अंमलात आलेली आहे आणि याबद्दलचा शासन निर्णय, मग या योजनेचा उद्देश, या योजनेचं स्वरूप, या योजनेचे लाभार्थी कोण होऊ शकतात, त्यासाठी पात्रता निकष काय आहेत, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत, लाभार्थीची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तसंच निवड झाल्यानंतर ई रिक्षा खरेदीची कार्यप्रणाली काय असेल आणि या योजनेची कार्यपद्धती कशा असतील आणि या योजनेचा लाभ घेताना कोणकोणत्या अटी आणि शर्तींचं पालन हे लाभार्थ्याला करावं लागणार आहे, याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन शासन निर्णय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, आपल्या राज्यामधील गरजू महिलांना आणि मुलींना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतचा GR नुकताच 8 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. त्यानुसार प्रमुख 17 शहरांमध्ये ही योजना सध्या तरी लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी, तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी, अर्थसहाय्य आणि चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही पिंक ई रिक्षा योजना आपल्या राज्यात लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. आता या योजनेच्या माध्यमातून 10,000 लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली असून 10,000 लाभार्थ्यांना वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या प्रायोगिक तत्त्वावरती या रिक्षा देण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई उपनगरमधील 1400 लाभार्थी, ठाणे सिटीत 1000, पुणे 1400, नाशिक 700, नागपूर 1400, कल्याण 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेल 300, छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवली 400, वसई विरार 400, कोल्हापूर 200, सोलापूर 200 असे एकूण 10,000 लाभार्थी या वेगवेगळ्या 17 शहरांमधून निवडले जाणार आहेत. आता या योजनेचा उद्देश आपण बघितला की महिलांना आणि मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळावी, असा या योजनेचा उद्देश आहे. आता या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे, तर सदर योजनेत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ई रिक्षाच्या किमतीमध्ये सर्व करांचा समावेश असेल, त्यात GST, रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स. तर नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. यातील राज्य शासन 20% आर्थिक भार उचलणार आहे आणि योजनेची लाभार्थी महिला किंवा मुली यांच्यावरती 10% आर्थिक भार असणार आहे आणि कर्जाची परतफेड ही 5 वर्ष म्हणजे 60 महिने कालावधी यासाठी दिलेला असणार आहे. म्हणजे समजा आता यामध्ये 4 लाख रुपयाची जर रिक्षाची किंमत असेल तर त्याच्या 10% म्हणजे 40,000 रुपये त्या महिलांनी किंवा त्या मुलीने भरणं अपेक्षित आहे आणि उर्वरित त्यातील 70% कर्ज स्वरूपात आणि 20% रक्कम ही राज्य शासन भरणार आहे. आता या योजनेचे लाभार्थी कोण, तर राज्यातील गरजू मुली आणि महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठीची पात्रता
हे लाभार्थीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे अधिवास किंवा रहिवासी असणे आवश्यक असणार आहे. अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ₹3 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटित राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल. आता या योजनेमध्ये आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, तर यासाठी ऑनलाईन अर्ज आपण दाखल करणं गरजेचं आहे. तसंच लाभार्थ्याचं आधार कार्ड व पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असलेला, बँक खाते पासबुक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, तसंच मतदार ओळखपत्र, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला, रेशन कार्ड, चालक परवाना, सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालविणार असल्याचे हमीपत्र आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर अशी ही सर्व कागदपत्रे या योजनेसाठी आवश्यक असणार आहेत. आता लाभार्थ्याची निवड. आता लाभार्थीची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी या सदस्य सचिव असतील, तर परिवहन विभाग अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हा सदस्य, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अधिकारी किंवा प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून, तर महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तसेच नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहतील. आता या योजनेची अंमलबजावणी करताना प्रत्येक शहरासाठी निश्चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात जर प्राप्त झाले तर प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीचा अवलंब करून योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. तर नियंत्रण अधिकारी, आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे हे या सदर योजनेचे नियंत्रण अधिकारी असणार आहेत. आता या रिक्षाचे स्पेसिफिकेशन्स जे आहेत ते इन्क्लुडिंग टॅक्स या रिक्षाची किंमत ही 4 लाख रुपये असणार आहे. मोटर कॅपॅसिटी 10 HP आणि मायलेज हे किमान 110 किलोमीटर आणि सीटर प्रवासी क्षमता ही 3+1 आणि ड्रायव्हर म्हणजे 4 लोक रिक्षातून प्रवास करू शकतात. याशिवाय परिवहन विभागाने कायद्याने नेमून दिलेले जे स्पेसिफिकेशन असावेत तसेच सदर ई रिक्षा नामांकित कंपनीची असावी. आता पिंक ई रिक्षा खरेदी कार्यप्रणाली कशी असणार आहे हे थोडक्यात पाहूयात. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार विविध कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी किंवा कंपनीची निवड ही आयुक्त किंवा महिला बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत शासनाच्या मान्यतेने करण्यात येईल. निवड झालेल्या एजन्सी किंवा कंपनीमार्फत योजनेतील नमूद शहरातील पात्र लाभार्थ्यांना या ई रिक्षा पुरवल्या जातील. तर योजनेची कार्यपद्धती. इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील. प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची राहील. पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल. अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळण्याच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल. बँकेतून घेतलेल्या 70% कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी ही अर्जदाराची राहील. बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या 70% कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% रक्कम भरेल. अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. तर रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा झाल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल.
पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रक पोलीस विभाग आणि परिवहन विभागाची राहील। तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवित असताना आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे। सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होते किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या कार्यालयाची राहील। या योजनेच्या लाभार्थी महिलेने ई रिक्षा घेऊन न चालवणे तसेच कर्जाची रक्कम परतफेड न करणे अशा प्रकारच्या बाबी निदर्शनास आल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी सदर लाभार्थी महिलेच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करून समस्यांचे निराकरण करतील। तदनंतरही अशा प्रकरणात समस्या कायम राहिल्यास जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडून बँकेशी चर्चा करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल। सदर योजनेची अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार हे माननीय मंत्री महिला व बालविकास यांना राहतील। आता या योजनेच्या काही अटी शर्ती आहेत त्या पुढीलप्रमाणे। सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा। सदर महिला ही कर्जबाजारी नसावी आणि कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेचीच राहील। तर अशा प्रकारच्या या योजनेच्या अटी आणि शर्ती आहेत। तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या पिंक गुलाबी ई रिक्षा योजनेबद्दलची सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बरेच जण व्हिडिओला लाईक करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतात, तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सहज मिळतील। आणि मित्रहो, हा व्हिडिओ आपल्या परिसरातील किंवा आपल्या ओळखीच्या माता भगिनींना तसेच महिलांना जास्तीत जास्त सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल यातून तुम्ही पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा या पिंक ई रिक्षा योजनेची माहिती मिळेल आणि गरजू महिला किंवा मुली या माध्यमातून या योजनेसाठी या योजनेचा उद्देश, स्वरूप, पात्रता तसेच कोणती कागदपत्र लागतात याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतील आणि या योजनेचा लाभ घेतील। मित्रहो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।